कंट्रोल सिस्टीम अँड PLC लास्ट लेक्चरमध्ये आपण PLC बेसिक कन्सेप्ट स्टडी केले. म्हणजे PLC ब्लॉक डायग्राम, PLCचं मिनिंग, PLC वर्क कसं होतं ते आपण स्टडी केले. ह्या टॉपिकमध्ये आपण PLCला इनपुट आणि आउटपुट मॉडेल जो म्हणून असतात ते कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे. इनपुट मॉडेल आणि आउटपुट मॉडेलचं मिनिंग काय, तर PLCला जे इनपुट डिव्हायसेस किंवा स्विचेस कनेक्ट केलेले असतात ते इनपुट मॉडेलच्या थ्रू PLCला कनेक्ट केलेले असेल. आणि PLCच्या ॲप्लिकेशन्समध्ये आउटपुटचे डिव्हाइस असतील, फॉर एक्झाम्पल मोटर, रिले, LED, लॅम्प. हे PLCला कनेक्ट करता आपण डायरेक्ट कनेक्ट करू शकत नाही, तर ते आउटपुट मॉडेलच्या थ्रू कनेक्ट केलेले असतात. तर हे इनपुट आणि आउटपुट मॉडेलचं स्ट्रक्चर काय असेल, त्याच्यामध्ये काय टेक्निक यूज केले, त्याची कन्सेप्ट कशी आहे, तर हे आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार. तर त्या टॉपिकमध्ये स्टडी करताना फर्स्ट आपल्याला इनपुट आणि आउटपुट मॉडेलचे ब्लॉक डायग्राम क्लिअर व्हायला पाहिजे. तर फर्स्ट आपण स्टडी करू ते इनपुट मॉडेल ऑफ PLC. आता इनपुट मॉडेल्स ऑफ PLC ह्याचं मिनिंग काय बघा, तर इनपुट अँड आउटपुट मॉडेल्स आर यूज्ड फॉर इंटरफेसिंग बिटवीन इनपुट डिव्हायसेस, फॉर एक्झाम्पल स्टार्ट अँड स्टॉप, पुश बटन, सेन्सर, लिमिट स्विच, सिलेक्टर स्विच अँड मायक्रोप्रोसेसर. अँड ऑल्सो यूज्ड फॉर इंटरफेसिंग बिटवीन आउटपुट डिव्हायसेस. त्याचे एक्झाम्पल, आउटपुटला आपण कनेक्ट करणार ते इलेक्ट्रिकल हीटर, लाईट, सॉलिनॉइड व्हॉल्व, रिले, बझर, फॅन अँड मायक्रोप्रोसेसर. The input information is transferred to the processor through input model and output information from the processor to load is transferred through output model. म्हणजे PLCच्या इनपुट आणि आउटपुट मॉडेल जे आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये इनपुट मॉडेलचा यूज काय, तर इनपुट मॉडेलमध्ये जे इनपुटला डिव्हायसेस कनेक्ट केलेले असतील, स्टार्ट बटन, स्टॉप बटन, सेन्सर, लिमिट स्विच, सिलेक्टर स्विच, ह्याच्या थ्रू जी सिग्नल येणार तो CPUच्या PLCचा जो CPU असेल त्याच्यामध्ये जो मेन प्रोसेसर असेल त्या प्रोसेसरला प्रोव्हाइड करण्यासाठी मिडल पार्ट म्हणजे इंटरफेसिंग डिव्हाइस म्हणून आपण इनपुट मॉडेल यूज करू शकतो. आणि आउटपुट मॉडेलचा यूज काय, तर आउटपुट मॉडेल आपण PLC CPU कडून जे आउटपुट स्टेटस सिग्नल जनरेट होईल तो पर्टिक्युलर आउटपुट डिव्हाइसला देण्यासाठी डायरेक्टली कनेक्ट करू शकत नाही. तर PLCचा प्रोसेसर आणि आउटपुट डिव्हाइस याच्या मिडलला इंटरफेसिंगसाठी आउटपुट मॉडेल यूज केलेला असेल, ते त्याच्या थ्रू तो आउटपुट डिव्हाइसला कनेक्ट केलेला असेल. ही इनपुट आणि आउटपुट मॉडेलची थोडक्यात कन्सेप्ट आहे. आता फर्स्ट आपण स्टडी करू इनपुट मॉडेलची ब्लॉक डायग्राम. आत्ता आपल्याला जी दिसते ती PLC इनपुट मॉडेल ब्लॉक डायग्राम. म्हणजे PLCच्या इनपुट साईडला जे इनपुट मॉडेल असेल त्या इनपुट मॉडेलची ब्लॉक डायग्राम आहे. ह्या डायग्राममध्ये काय इंडिकेशन होते बघा आपल्याला, तर फर्स्ट आहे AC इनपुट सिग्नल. म्हणजे इनपुट सिग्नल आपण जो देणार आहे तो दिला आहे, त्याच्याला लाईन दिले आहेत L1 अँड L2. तो जो कनेक्ट केला आहे तो ब्रिज रेक्टिफायर. त्याच्यानंतर नेक्स्ट दिले ते झिनर डायोड लेवल डिटेक्शन. आता हे जे दोन्ही पार्ट्स असतील, ब्रिज रेक्टिफायर, झिनर डायोड लेवल डिटेक्शन, त्याला आपण पॉवर म्हणू शकतो. म्हणजे फर्स्ट पॉवर सर्किट असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिसतो तो आयसोलेटर आणि लास्ट दिसतो तो लॉजिक. आता हे जे लॉजिक आहे ते फर्स्ट AC इनपुट सिग्नलकडून जो सिग्नल आलेला असेल त्याचं एका पर्टिक्युलर लॉजिक लेवलला कन्वर्ट केलेलं असेल आणि ते कन्वर्ट केलेलं PLCच्या प्रोसेसरला दिलेलं असेल. आता ह्याच्यामध्ये काय वर्किंग होतं आहे, तर फर्स्ट AC इनपुट सिग्नल जो दिला आहे तो इनपुट सिग्नल हा EC असेल. मग आपल्याला पर्टिक्युलर डिजिटल लेवलला सिग्नल PLC प्रोसेसिंगमध्ये जो डेटा प्रोसेस होतो तो डिजिटल डेटा असतो. मग आपल्याला AC इनपुट सिग्नल जो आलेला असेल त्याचं डिजिटल डेटामध्ये कन्वर्जन करण्यासाठी फर्स्ट ब्रिज रेक्टिफायरच्या थ्रू तो DC कन्वर्ट करून घेतलेला जातो. आता ब्रिज रेक्टिफायर हे आपल्याला माहीत आहे की पॉवर सप्लायमध्ये रेक्टिफिकेशनसाठी यूज करतो. तर ब्रिज रेक्टिफायर ACचं कन्वर्जन DC करेल आणि तो DC पर्टिक्युलर लेवलला म्हणजे झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर की आपण म्हणू शकतो, तर त्या टाईपने झिनर डायोड यूज करून एक पर्टिक्युलर लेवलला त्याचं डिटेक्शन केलेलं असेल. तर त्यासाठी नेक्स्ट पार्ट यूज केला आहे तो झिनर डायोड लेवल डिटेक्शन. म्हणजे पहिले दोन ब्लॉक दिसतात ते आपल्याला पॉवर सप्लायच्या रिलेटेड आहेत. त्याच्यामध्ये AC इनपुट सिग्नलचं ब्रिज रेक्टिफायरच्या थ्रू DC कन्वर्ट करून झिनर डायोडच्या थ्रू ते पर्टिक्युलर लेवल म्हणजे झिनर ॲज ए व्होल्टेज रेग्युलेटर जसं म्हणतो आपण तसं व्होल्टेज लेवल त्याची एक रेग्युलेशन केलेलं असेल तर ते त्याच्यामध्ये असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो आयसोलेटर. आता हा जो पॉवर सप्लाय तो आणि PLCचं जे लॉजिकल ब्लॉक असेल किंवा PLCचा जो प्रोसेसर असेल, तर झिनर डायोडच्या पॉवर सप्लायकडून PLC म्हणजे
इनपुट मॉडेलचा पॉवर सप्लाय जो आहे त्याच्या जेनर डायोड, ब्रिज रेक्टिफायर, पॉवर सप्लाय आणि PLC प्रोसेसर असेल. याच्यामध्ये आयसोलेशनसाठी त्या ठिकाणी काही आयसोलेटर यूज केलेला असेल. आयसोलेटर म्हणून फॉर एक्झाम्पल आपण ऑप्टोकपलर यूज करू शकतो. आता हे आयसोलेटर यूज करायला लागतात या ठिकाणी आपल्याला, तर पॉवर सप्लायकडून जो सिग्नल आला आहे तो सिग्नल आणि PLC प्रोसेसर सिग्नल ह्याच्या PLC प्रोसेसरच्या सिक्युरिटीसाठी, म्हणजे PLC प्रोसेसर पॉवर सप्लायच्या सिग्नलमुळं त्याच्यामध्ये काही बर्न किंवा काही ते हॅमरिंग होऊ शकतं, त्यामुळं ते अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी आयसोलेटर यूज केला. आयसोलेटर म्हणजे काय, तर फर्स्ट AC इनपुट सिग्नल किंवा ब्रिज रेक्टिफायर किंवा पॉवर सप्लायचा जो सेक्शन आहे तो आणि PLCचा प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये कुठेही फिजिकल कॉन्टॅक्ट येणार नाही. विदाऊट फिजिकल कॉन्टॅक्ट सिग्नल ट्रान्सफर झालेला असेल, म्हणजे पॉवर सप्लायमधून सिग्नल बाहेर पडेल त्या ठिकाणी मग PN फोटोडायोड किंवा ऑप्टोकपलर किंवा ट्रान्झिस्टर यासारखे सर्किट्स वापरून आपल्याला तो पॉवर सप्लाय लॉजिक फंक्शनसाठी PLCच्या दिलेला असेल. मग लॉजिक फंक्शनमध्ये ते पर्टिक्युलर लॉजिक लेवलला कन्वर्ट केलेला असेल आणि तो मग PLCच्या प्रोसेसरला दिलेला असेल. PLCच्या प्रोसेसरला देताना त्याच्यामध्ये सिग्नलची स्ट्रेंथ असेल ती 5 व्होल्ट DC असेल. म्हणजे बघा, आपण ब्लॉक डायग्रामच्या इनपुटला घेतला आहे तो AC इनपुट सिग्नल घेतला आहे आणि त्याचं कन्व्हर्जन फायनली टू प्रोसेसर 5 व्होल्ट DCमध्ये गेले, म्हणजे 5 व्होल्ट DCमध्ये केले. तर हे कन्व्हर्जन करण्यासाठी हे इनपुट मॉडेल याच्यामध्ये यूज केले. म्हणजे ह्या इनपुट मॉडेलमध्ये फर्स्ट काय क्लिअर होते आपल्याला, AC इनपुट सिग्नल आहे त्याचं कन्व्हर्जन ब्रिज रेक्टिफायरच्या थ्रू DCमध्ये करून जेनर डायोडकडून एका पर्टिक्युलर लेवलला डिटेक्ट केलेलं असेल, म्हणजे रेग्युलेशन केलेलं असेल. त्याच्यानंतर आयसोलेटर यूज करून ते लॉजिकला दिले असेल. लॉजिक म्हणजे डिजिटल लॉजिक पर्टिक्युलर त्या लॉजिकला कन्वर्ट केलेलं असेल, म्हणजे 0 और 1 लॉजिक. डिजिटलमध्ये आपण जे लॉजिक म्हणतो 0 1, तर त्या पर्टिक्युलर 5 व्होल्ट DCला ते कनेक्ट केलेलं असेल आणि PLCच्या CPUला दिलेला असेल. आणि त्याच्यामध्ये इनपुट स्टेटस इंडिकेटर एक दिसतो, म्हणजे इनपुट आपण प्रोव्हाइड ऑन आहे का ऑफ आहे ह्याच्यासाठी एक इनपुट स्टेटस इंडिकेटर त्याच्यामध्ये यूज केलेला असतो. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला क्लिअर करून घ्यायला पाहिजे की आयसोलेटर. तर आयसोलेटर काय करतो, पॉवर सप्लाय आणि PLC प्रोसेसर ह्याच्यामध्ये सेपरेशनचं काम करतो. त्याच्यामध्ये कुठेही फिजिकल कॉन्टॅक्ट पॉवर सप्लाय आणि प्रोसेसरमध्ये आलेला नसतो सिग्नल ट्रान्समिट करताना. तर ऑप्टोकपलर टेक्निक यूज करून सिग्नल ते ट्रान्समिट केलेले असतात. हे PLC इनपुट मॉडेल असतं. आता नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे ते आउटपुट मॉडेल. ह्याच्यामध्ये आउटपुट मॉडेलचं मिनिंग काय, तर आउटपुट मॉडेल इज यूज फॉर इंटरफेसिंग बिटवीन आउटपुट लोड अँड प्रोसेसर. द आउटपुट मॉडेल्स हॅज अ फंक्शन सिमिलर टू दॅट ऑफ द इनपुट मॉडेल एक्सेप्ट इन रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे काय, तर इनपुट मॉडेल ज्या टाईपने काम करतं त्याच टाईपने आउटपुट मॉडेल काम करतं. फक्त इनपुट मॉडेलमध्ये इनपुट लाईनकडून सिग्नल प्रोसेसरला PLCच्या सेंड केलेला असतो. इथं काय होईल, आपण PLCच्या प्रोसेसरकडून आउटपुट डिव्हाइसला सिग्नल आउटपुट मॉडेलच्या थ्रू सेंड केलेला असेल. तर त्याची ब्लॉक डायग्राम आपण स्टडी करू. ब्लॉक डायग्राममध्ये काय बघा, तर जी इनपुट मॉडेलची डायग्राम दिसते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायग्राम ही आउटपुट मॉडेलची असेल. त्याच्यामध्ये फर्स्ट ब्लॉक असेल तो लॉजिकमध्ये काय केलं असेल, प्रोसेसरकडून सिग्नल घेतलेला असेल तो 5 व्होल्ट DC असेल, तो लॉजिक सिग्नल असेल. आता हा लॉजिक सेक्शन जो आहे 5 व्होल्ट DCचा तो आयसोलेटर यूज करून आउटपुटला इलेक्ट्रॉनिक स्विचला म्हणजे पॉवर सेक्शनला कन्वर्ट केलेला असेल. आता इथं पण जो आयसोलेटर यूज केला आहे तो पण फिजिकल सेपरेशनसाठी यूज केला आहे, म्हणजे आउटपुट जे डिव्हायसेस त्याला हाय व्होल्टेज सप्लाय दिलेला असेल, मग ते हाय व्होल्टेज सप्लाय आणि लॉजिक सेक्शन ह्याच्यामध्ये सेपरेशन येण्यासाठी कुठेही फिजिकल कॉन्टॅक्ट येऊन आयसोलेटर यूज केला आहे. इथं पण ऑप्टोकपलर टेक्निक यूज केलेला असेल. मग तो लॉजिक सिग्नल जो आलेला असेल तो इलेक्ट्रॉनिक स्विचला देऊन आउटपुट डिव्हाइसला दिलेला असेल. पॉवर सेक्शनच्या थ्रू L1 L2, मग आउटपुटला सिग्नल AC असेल किंवा मोटरला कनेक्ट केले असेल, रिलेला कनेक्ट केले असेल किंवा लॅम्पला दिलेलं असेल. तर ह्याच्यामध्ये हे आउटपुट मॉडेलचं फंक्शन आहे. तर आपल्याला PLCचे 2 बेसिक कन्सेप्ट जे आहेत, एक इनपुट मॉडेल आणि आउटपुट मॉडेल, तर हे आज आपण याच्यामध्ये क्लिअर करून घेतले. दोन्हीमध्ये मिनिंग काय होतं आहे, तर इनपुट मॉडेल इनपुट सिग्नल प्रोसेसरला CPUला कनेक्ट करण्यासाठी यूज करतात आणि आउटपुट मॉडेल हे प्रोसेसरकडून आलेला सिग्नल आउटपुट डिव्हाइसला प्रोव्हाइड करण्यासाठी दिलेला असतात. याच्यामध्ये फक्त सिग्नल ट्रान्समिट होतात आणि दोन्हीमध्ये पण फर्स्ट इनपुट मॉडेलमध्ये ACचं DCमध्ये कन्वर्ट करून
प्रोसेसरला दिला जातो. तो प्रोसेसर आणि इनपुट सिग्नल सेपरेशनसाठी आयसोलेटर यूज करतात. आणि आउटपुट मॉडेल पण प्रोसेसर आणि आउटपुट डिव्हायसेसमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून आयसोलेटर यूज केले असते. आयसोलेटर म्हणजे ऑप्टोकपलर टेक्निक त्याच्यामध्ये यूज केलेलं असेल. ऑप्टोकपलर टेक्निक म्हणजे काय, तर एखादा लाईट बीम आपण फोटो डायोड किंवा फोटो ट्रान्झिस्टर जे असतात त्याच्यावरती अप्लाय करून तो फोटो डायोड किंवा फोटो ट्रान्झिस्टर ऑपरेट करणे, याला आपण ऑप्टोकपलर टेक्निक म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही फिजिकल कॉन्टॅक्ट डिव्हाइसचा येत. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण हे 2 कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेत, इनपुट मॉडेल ऑफ PLC आणि आउटपुट मॉडेल ऑफ PLC. त्या पद्धतीने त्याच्या ब्लॉक डायग्राम आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, थँक्यू.